आणि आता बातमी येते मुंबई महापालिकेतनं लाठीमाराच्या निषेधार्थ जो लाठीमार दिल्लीमध्ये झालेला होता त्याच्या निषेधार्थ मुंबई महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक आक्रमक झालेले आहेत। भाजप विरुद्ध काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळतं। ईशान देशमुख आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। ईशान, आक्रमक झालेले दिसत आहेत नगरसेवक, काय म्हणणं आहे नेमकं आणि सध्या जे घडतंय त्यानुसार काय नेमकी त्यांची भूमिका असेल आता पुढची? अश्विन, आपण पाहिलं असेल दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती कशा प्रकारे विद्यार्थ्यांवरती हल्ला झाला, पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। त्याचा निषेध म्हणून आज काँग्रेस असेल किंवा शिवसेना, उद्धव ठाकरे गट असेल, एमआयएम असेल, मनसे असेल, हे सभागृहामध्ये आक्रमक झाले। सध्या आपण बघू शकतो महापौरांच्या दालने त्याच्या बाहेर जी लॉबी आहे त्या बाजूला भाजपचे नगरसेवक विरुद्ध बाकी विरोधी पक्षातले सर्व नगरसेवक हा आपल्याला वाद पाहायला मिळतो। एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी जोरदार होतीये। सध्या महानगरपालिकेचे जे पोलीस असतात ते सध्या दाखल झाले आहेत। मोठ्या प्रमाणावरती राडा आपण म्हणू शकतो सध्या या महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये चालू आहे। एकंदरीत पाहिलं दिल्लीमध्ये जी घटना घडली, दिल्लीच्या घटनेचा निषेध म्हणून आज हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजपचे नगरसेवक देखील आक्रमक झाले। भाजपच्या नगरसेवकांचं देखील तिकडे घोषणाबाजी जोरदार विरोधी पक्षाच्या विरोधात चालू आहे। एका बाजूने मोदींच्या विरोधात नारे आहेत तर दुसऱ्या बाजूने राहुल गांधी यांच्या विरोधात नारे आहेत। त्यामुळे संघर्ष सध्या आपल्याला या महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये पाहायला मिळतोय। कशा प्रकारे हा वाद लवकरात लवकर मिटेल म्हणून सध्या इकडे महानगरपालिकेचे पोलीस पोहोचले आहेत। त्यासोबत बाकीचे जे पोलीस असतात ते देखील आता यायला सुरुवात झाली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता इकडे तात्काळ पोलीस इकडे येत आहेत। अश्विन, ईशान, तिकडे महापौर सध्या उपस्थित आहेत। महापौर त्या नगरसेवकांशी, खास करून विरोधी पक्षातल्या नगरसेवकांशी काही संवाद वगैरे साधणार आहेत असं काही कळलंय? आपण बघू शकतो सध्या इकडे महापौर आहेत, महापौर देखील आंदोलनामध्ये उपस्थित झाले आहेत। आपण पाहिलं असेल की मध्ये लॉबीमध्ये एक काचेचा दरवाजा आहे तो सध्या लावण्यात आला आहे, तर काचेच्या दरवाजाच्या पलीकडे भाजपचे नगरसेवक आहेत तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गट असेल, काँग्रेस असेल, त्याचसोबत बाकीचे एमआयएम, मनसे हे सर्व नगरसेवक आहेत। आज आपल्याला माहिती असेल राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाची घोषणा दिली। रविवारी ते आंदोलन आहेत त्यावरून देखील मनसे आणि उद्धव ठाकरे गट सध्या इकडे एकत्र पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला भाजप देखील तेवढाच आक्रमक झाला आहे। भाजपकडून देखील इकडे प्रत्युत्तर हे विरोधकांना देण्यात येते। सभागृहामध्ये आज कामकाज होतं पण विरोधकांनी चालवून दिलं नाही कामकाज। विरोधकांनी जोरदार गदारोळ सभागृहामध्ये केला। त्यानंतर आता या लॉबीमध्ये देखील विरोधक हे आक्रमक झाले आहेत। हातामध्ये पोस्टर आणले आहेत आणि कशा प्रकारे काँग्रेसच्या नगरसेवक असतील, काँग्रेसचे आमदार असतील, यांनी राजभवनावरती आंदोलन केलं होतं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले। ते गुन्हे दाखल केले त्याचा देखील निषेध इकडे व्यक्त करण्यात येतोय। त्याचसोबत सध्या काँग्रेसचे अशरफ आझमी जे गटनेते आहेत ते आक्रमक झाले आहेत। विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर असतील तर दुसऱ्या बाजूनी भाजपकडून जे सभागृह नेते आहेत गणेश कणकर ते उपस्थित आहेत। प्रभाकर शिंदे स्थायी समिती अध्यक्ष ते उपस्थित आहेत। त्यामुळे एकंदरीत दोघांमध्ये जोरदार सध्या वाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अश्विन, धन्यवाद ईशान या माहितीबद्दल। चलेगी